नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं चपातीचं एक नवीन रेसिपी दाखवणार आहे, जे की सगळ्यांना खूप आवडेल. घरात जे काही शिल्लक चपाती राहतात त्यापासून मी आज एक इथं नवीन रेसिपी बनवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यासाठी इथं चपाती घेतलेल्या आहेत. तर साधारण एक 2 ते 3 हे चपाती आहेत. तर त्याला आपल्याला पहिलं इथं कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं चाकू किंवा कात्रीने कट केला तरीही चालेल. तर हे पहिलं आपल्याला चपाती आहेत असं उभं इथं कट करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, सगळे इथे चपाती आहेत तुम्ही इथं पहिलं असं कट करून घेतलेले आहेत आणि उभं आणि पातळ असं कट करायचे आहेत. आणि त्यानंतर मी इथं कांदा, हिरवी मिरची, थोडंसं अद्रक, लसूण हे सगळं आपल्याला इथं बारीक असं चिरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे, शिमला मिरची. तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या आहेत तो घालू शकता. तर ढोबळी मिरच्या आहेत, तो मी इथं असं उभं कट केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सगळे भाज्या घेऊ शकता आणि उभ्या किंवा बारीक कट केला तरीही चालेल. आणि त्यानंतर एका कढईमध्ये तेल इथं गरम करून घ्यायचं आहे. तेल पहिलं छान असं कडक गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण अद्रकाचा पेस्ट आहे तो असं घालायचा आहे. लसूण अद्रकाचं पेस्ट नाही घातलं तर असं बारीक कट करून इथं घालायचं आहे. 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. तर कांद्याला सुद्धा एक साधारण 2 मिनिटं असंच तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर कांद्याला मी इथं पहिलं 2 मिनिटं परतवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपण टोमॅटो इथं कट करून घेतलेलं होतं तर ते टोमॅटो घालून सुद्धा 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर शिमला मिरची उभं कट करून घेतलेलं तर ते ह्याच्यामध्ये घालून आणखीन 1 मिनिटभर सगळीकडं मिक्स करत असंच 1 मिनिटभर शिजवून घ्यायचं. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून आणखीन एकदा छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर ताट झाकून साधारण एक 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. थोडंसं हळद घालायचं आहे आणि सोबतच लाल मिरची पावडर मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तिखटाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल. थोडंसं जिरा पावडर, धनिया पावडर ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर सगळं मसाला इथं घालून झालेला आहे. थोडंसं ह्याच्यामध्ये चाट मसाला घातलं तरीही चालेल. चाट मसाला किंवा आमचूर पावडर घातलं तरीही चालेल. त्यामुळे आपले हे छान असं रेसिपी आहे तो लागणार आहे. जे आपण पदार्थ बनवतो ते असं खूप छान असं आंबट आणि छान लागेल. सोबतच मी इथं 1 चमचा एवढं टोमॅटो सॉस आहे तो घालून घेत आहे. टोमॅटो सॉस घातल्यामुळे हे खूप छान असं हे पदार्थ आहे तो लागणार आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं रेसिपी एकदा नक्की करून बघा राहिलेल्या चपातीचं. तर गॅस बारीक करायचं आणि सगळं एकदा छान मिक्स केलं. आणि त्यानंतर जे आपण चपाती कट करून ठेवलेलं होतं तर ते चपाती आहे तो ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही आहे. चपाती घालून हे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर गॅस इथं बारीकच ठेवायचं. साधारण 2 मिनिटं मी याला छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ताट झाकून एक साधारण 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायचं आहे. तर 2 मिनिटं झाल्यावर हे ताट काढून एकदा परत आणखीन असं खालून वर असं परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथं आपलं हे शिळ्या चपातीचं रेसिपी आहे तो बनवून तयार आहे. तुम्हीसुद्धा नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.